आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना ज्यापर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, असा आंदोलकांनी घेतला आक्रमक पवित्रा। वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील रहिवासी असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे या फलटण येथे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या। मागील 5 ते 6 दिवसापूर्वी स्वतःच्याच हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली। सदर प्रकरणाचे संबंध राज्यभर पडसाद उमटले आहेत। त्याच अनुषंगाने त्यांच्या मूळ गावासह वडवणी तालुक्यातील विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मोठे जनआंदोलन उभारून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। या आंदोलकांना खाली उतरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी विनंती केली असता यावेळी आंदोलक असे म्हणाले की जोपर्यंत डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, असा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। आता तुम्ही एवढ्या वर गेल्यावर कसं बोलणार रे मी? फोन लावून बोलणार कसं तुमच्याशी? हे खाली घे ना। एक मिनिट पेट्रोलच्या बॉटल्स देखील या तरुणांनी आणलेल्या आहे आणि काही तोडगा निघतोय का, काही कम्युनिकेशन होतंय का ते कळावं। एक लक्षात घ्या, ज्या सरकारने पहिल्या दिवशी क्लीन चिट जाहीर केली, तुम्ही त्या सरकारकडनं जर न्यायाची अपेक्षा करत असाल तर तो न्याय इतक्या सहजासहजी कसा मिळेल दादा? थांब अगो त्यांना बोलते करा, एक लक्षात घ्या, आपण ऊसतोड कामगाराचे लेकरो, ऊसतोड कामगाराचे आपण लढणारी माणसं, रडणारी माणसं नाही आणि आपल्याला लढायचंय। आपण काय असेच बसलेले नाही आहोत, आपल्याला लढायचंय। पण लढताना कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत। आपण कुठेही हरणार नाही, माघार घेणार नाही, कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीक पण घालणार नाही। पण जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।